आता हा 14 नंबरचा पार्ट आपल्याला सॉलिडवर्क्स मध्ये बनवायचा आहे. सगळ्यात पहिले ड्रॉइंग रेडी करून घेऊ. आता हा जर का पोर्शन बघितला त्याचा डायमीटर दिलेला आहे 65चा आणि हा दिलेला आहे खालचा 36चा डायमीटर. तर 65चा जो डायमीटर आहे त्याची हाईट दिलेली आहे 16ची आणि खालचा 36चा डायमीटरची हाईट दिलेली आहे 8ची. ओके, त्यानंतर मग ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत इथे 62ची लेंथ दिलेली आहे. ओके, ही समजा फ्रंट साईड कन्सिडर केली, ही समजा साईड कन्सिडर केली आणि हा टॉप पोर्शन एक क्रॉप करून दाखवलेला आहे. ओके, क्रॉप व्ह्यू आहे. तर आपण काय करू, पहिला आधी हा सिलेंडर बनवून घेऊ. हा पोर्शन जो आहे तो बनवून घेऊ आणि त्यानंतर मग वरचा बनवून घेऊ. तर कंट्रोल एन करायचा, त्यानंतर मग पार्ट वरती क्लिक केलं, ओके करतो. आता फ्रंट प्लेन मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत, हा वाला पोर्शन. ओके, आणि टॉप प्लेन मध्ये 65चा डायमीटर आहे. टॉप प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जायचं, दोन सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. आता सिंगल नुसार सर्कल असेल तर ड्रॉ करायची तशी गरज नाहीये. ओके, प्रोसिजर तरी लक्षात ठेवून घ्या. इथे सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंट दिला, बाहेर क्लिक करायचं, स्मार्ट डायमेन्शननी डायमेन्शन द्यायचं 65चा डायमीटर. एक्झिट केलं, कंट्रोल 7 दाबायचं आयसोमेट्रिक व्ह्यू साठी. इथे हा एक्सट्रूडचा ऑप्शन आहे, एक्सट्रूड वरती क्लिक केलं. आता ही लेंथ दिलेली आहे 16ची, त्याला आपण 16ने एक्सट्रूड करून देऊ. त्यानंतर मग मी हा सरफेस सिलेक्ट केला आणि इथे स्केच मध्ये जातो. परत इथे सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंट दिला, बाहेर क्लिक करायचं आणि स्मार्ट डायमेन्शनने डायमेन्शन देऊ. डायमीटर आहे 36चा आणि लेंथ आहे त्याची 8ची. 36 एंटर, एक्झिट करायचं, कंट्रोल 7 आयसोमेट्रिक व्ह्यू साठी, एक्सट्रूड करायचं, लेंथ आहे 8ची. ओके, तर खालच्या डायरेक्शन मध्ये आपण 8नी एक्सट्रूड केलं. आता हा जो पोर्शन आहे हा आपण बनवून घेऊ. ओके, फ्रंट प्लेन मध्ये जसं दिसतंय तसं आपण ड्रॉ करणार आणि त्याला आपण एक्सट्रूड करू टोटल 30ने, म्हणजे इथून इथपर्यंत 30ने आपण एक्सट्रूड करणार. तर फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, इथे स्केच मध्ये जायचं, सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ, वर्टिकल कन्स्ट्रक्शन, हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन. एल शॉर्टकट आहे लाईनसाठी, दोन्ही ब्लॅक असलं पाहिजे, त्यानंतरच पुढे काम चालू करायचं. ओके, आता पहिले ही खालची लाईन ड्रॉ करून घेतली. ओके, क्लोज असलं पाहिजे स्केच, त्यामुळे खालून लाईन विसरायची नाही. त्यानंतर मग वर्टिकल लाईन ड्रॉ केली ही वाली. त्यानंतर मग कशी दिलेली आहे, इथून ही इन्क्लाइन दिलेली आहे. ओके, इन्क्लाइन नंतर मग हॉरिझॉन्टल दिलेली आहे. ओके, तर हे जी इन्क्लाइन लाईन आहे ही तुम्ही नंतर पण ड्रॉ करू शकता, चॅम्फर देऊ शकता 1/45चा. ओके, तर इथे जर का झूम केलं तर ही लाईन एक हॉरिझॉन्टल छोटीशी दिलेली आहे तिथे. ओके, तिथे मी हॉरिझॉन्टल ड्रॉ केली. त्यानंतर मग हा सर्कल आहे. ओके, इथे सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंट इथे दिला आणि दुसरा पॉईंट इथे द्यायचा. तर हा टँजंट नाही आहे. तुम्ही जर का ड्रॉइंग बघितलं तर हा टँजंट इथे नाही आहे. ओके, टँजंट कुठं आहे, ह्या लाईनला. ओके, इथे हे स्मूथ केलेलं आहे. इथून मी ही अशी लाईन ड्रॉ केली, ही लाईन हा सर्कल टँजंट. ओके, त्यानंतर मग याची रेडियस दिलेली आहे 8ची, 16चा डायमीटर झाला. त्याला ट्रेन करून घेऊ. आता बाकीचे डायमेन्शन देऊ. खालून वरच्या पॉईंट पर्यंत लेंथ किती आहे, 74ची. ओके, म्हणजे वरच्या लाईन पर्यंत खालच्या लाईन पासून, ह्या लाईन पासून या लाईन पर्यंत 74 एंटर. त्यानंतर मग दोन पॉईंट मधलं डिस्टन्स किती आहे, 8च्या रेडियस सेंटर पॉईंटचा 30 दिलेलं आहे. हाफ किती येईल, 15. ओके, किंवा तुम्ही हे मिरर पण करू शकता. आधी एवढं सिलेक्ट केलं, सर्कल, लाईन आणि लाईन, मिरर, मिरर अबाउट वर्टिकल ऍक्सिस. ही लाईन मी मिरर नाही केली, हा पॉईंट कोइन्साइड किंवा मर्ज. आता दोन पॉईंट मधलं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे, ते तुम्ही इथे देऊ शकता 30चा किंवा हाफ दिलं तरी चालेल 15चा. त्यानंतर मग ह्या एज पासून ह्या लाईन पर्यंत डिस्टन्स किती आहे, 62. स्मार्ट डायमेन्शननी
ह्या लाईनपासून ह्या एजपर्यंत 62 आहे. ओके, ज्या साईडला डायमेन्शन दिलं त्या साईडलाच डायमेन्शन ठेवायचं, म्हणजे तुमचा चेकिंगसाठी इथे राहतं. इथून इथपर्यंत किती आहे? 48. दोन लाईन सिलेक्ट करायचे, पॉईंट वगैरे सिलेक्ट नाही करायचे, नेहमी लाईन सिलेक्ट करायचे. 48. ओके, झालं आपलं स्केच. इथे ऑप्शन ट्रिम करून म्हणजे आपलं स्केच क्लोज झालं. ओके, कुठे ड्रॉ केलं? मधल्या फ्रंट प्लेनवरती. एक्झिट केलं. ओके, कंट्रोल 7 आयसोमेट्रिक व्ह्यूसाठी एक्सट्रूड करायचं. एक्सट्रूड मध्ये आता हे पुढे एक्सट्रूड होतं. तिथे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे मिड प्लेनचा. मिड प्लेन मध्ये काय होईल? दोन्ही साईडला आपण एक्सट्रूड करू शकतो. ओके, लेंथ कितीची आहे? 30ची. तिथे आपण 30 एंटर करू. आता आपण हा पोर्शन ड्रॉ करूया. ओके, साईडनी हा कट आहे 16चा. ओके, तुम्हाला चॅम्फर काढायचा टाकायचा असेल तर चॅम्फर पण इथे टाकू शकतो. 1.5 आहे. तिथे हा फिलेटच्या खाली चॅम्फर दिलेला आहे. हे सगळं कुठे आहे? एक्सट्रूड रिव्हॉल्व मध्ये. इथे फिलेटच्या खाली चॅम्फर, ही एज आणि ही एज. लेंथ कितीची आहे? 1.5ची आणि अँगल 45 डिग्री. बरोबर ही छोटीशी लाईन राहील. आता साईड फेस घेतला आणि ते स्केचचं ऑप्शन, म्हणजे स्केचिंग तुमचं चालू होतं. ओके, चालू. वर्टिकल कन्स्ट्रक्शन इनफायनाइट. ओके, त्यानंतर मग हॉरिझॉन्टल. सेंटर रेक्टँगल घ्यायचा आणि सर्कल आहे. एलिमेंटेड इज नेम. एवढं असं त्याने दिलेलं आहे. आता डायमेन्शन देऊ. याची 8ची रेडियस, याचं 16चा डिस्टन्स. हे एक्स्ट्रा काढलं तरी चालेल किंवा त्या लाईनवरती कोइन्साइड केलं तरी चालेल. ऑटोमॅटिकली कोइन्साइड झालं. इथून इथपर्यंत किती आहे? 44. ओके, या लाईनपासून या पॉईंटपर्यंत 44 एंटर. ओके, ही जी लाईन आहे ही लाईन ह्या लाईनवरती कोइन्साइड केली तरी चालेल. ओके, किंवा एक्स्ट्रा बाहेर असली तरी चालेल. ओके, एक्स्ट्रा बाहेर असेल तर फक्त ही लॉक करून द्यायची. एक्स्ट्रा डायमेन्शन तुम्ही देऊ शकता. 40, 43, 30 वगैरे पण चालेल, फक्त हे बाहेर असू द्या. एक्झिट केलं. चेक करायचं आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये स्केच आपण बरोबर त्या प्लेनवरती काढलंय का. आता आपल्याला कटसाठी इथे ऑप्शन दिलाय त्यांनी, एक्सट्रूड कट. एक्सट्रूड कट सिलेक्ट करायचा आणि ते थ्रू वॉल करायचं. ओके, थ्रू वॉल करू शकता किंवा अप टू नेक्स्ट वन करू शकता. ओके, इथे ओके केलं तर हा असा पोर्शन मी कट केला. ओके, आता हा जो खालचा पोर्शन दिलेला आहे ते किती दिलेला आहे? चॅम्फर 1.5च आहे. ओके, हा वाला पण 1.5च आहे. तर हा जो चॅम्फर आहे त्यालाच आपण एडिट करू आणि खालची एज आपण सिलेक्ट करू शकतो. इथे ओके केलं. कळलं? शक्यतो चॅम्फर, फिलेट हे जे गोष्टी आहेत हे सगळ्या शेवटी द्यायच्या. ओके, सगळे पार्ट झाल्यानंतर. आता इथे खाली बघा 55चा डायमीटर दिलेला आहे, 45चा डायमीटर दिलेला आहे. 2 डायमीटर इथे दिलेले आहे. ओके, तर हा पोर्शन काय केलेला त्यांनी? कट केलेला आहे. ओके, तर हा फेस सिलेक्ट केला. स्केच मध्ये जातो. 2 सर्कल ड्रॉ करू. स्मार्ट डायमेन्शन किती डायमीटर होता? 55 आणि 45. ओके, 2 सर्कल ड्रॉ करायचे. एक्झिट केला आणि याला आता आपण एक्सट्रूड कट करू. ओके, एक्सट्रूड कटची हाईट इथे दिलेली आहे 4 mm ची. ओके, तर 4 mm ने आपण कट करणार आहोत. इथे ब्लाइंड मध्ये जायचं आणि 4 एंटर केलं. आता आपण हा जो होल आहे हा आपण देणार आहोत. डायमीटर कितीचा त्याचा? 22. ओके, हाईट किती दिलेली आहे? 35. ओके, त्याचा बॉटम कसा आहे? व्ही बॉटम, याला म्हणतात व्ही बॉटम. ओके, तर आपण इथे होल कमांड सिलेक्ट करणार. ओके, होल सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मी इथे पोझिशनचा ऑप्शन आहे. पोझिशन मध्ये गेल्यानंतर हा फेस सिलेक्ट केला आणि ह्या ओरिजिन वरती क्लिक करून दिलं. ओके, बाजूला एस्केप दाबू. बाजूला एकदा क्लिक करा. हा जो आहे तो ब्लॅक झाला पाहिजे. ओके, ब्लॅक झाला म्हणजे तो
कोइन्साइड झालेला आहे. ओके. आता हा इथे टाईपचा ऑप्शन आहे. टाईप मध्ये हा 6 नंबरचा ऑप्शन आहे लिगसी होल. ओके. लिगसी होल मध्ये आपल्याला सगळे टाईप्स भेटणार आहेत, सिम्पल, काउंटर बोर वगैरे. ओके. तर आपल्याला सिम्पल होलच आहे पण त्याचा बॉटम व्ही. ओके. इथे जर का स्ट्रेट बॉटम आहे, फ्लॅट बॉटम आहे. इथे सिम्पल ड्रिल सिलेक्ट केलं, त्याचा बॉटम कसा झालाय व्ही बॉटम. ओके. तर आपण व्ही बॉटम घेणार. डायमीटर कितीचा होता 22 चा. डेप्थ कितीची होती इथे 35 ची डेप्थ दिलेली आहे. ओके. आता इथे डेप्थ आपल्याला ऍडजस्ट नाही करता येत, इथे एरर येतो. ओके. इथे अप टू नेक्स्ट झालेलं आहे, त्यामुळे इथे काय करायचं ब्लाइंड करायचं. ब्लाइंड म्हणजे डायमेन्शन. आणि ते डबल क्लिक केलं 35 एंटर. कळलं. डेप्थ कुठपर्यंत दिलेली इथे बघा, इथे आहे टिप पर्यंत. ओके. डेप्थ अप टू टिप. आणि इथे काय दिलेलं आहे डेप्थ अप टू शोल्डर. ओके. आपल्या शोल्डर पर्यंत दिलेलं आहे त्याने. इथे ओके करायचं. अँगल 118 डिग्री असतो. हा जो आहे स्टँडर्ड आपण 118 ते 120 घेतो. सेक्शन व्ह्यू बघायचा असेल तर इथे कट सेक्शन व्ह्यूचा ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करायचं. तुम्हाला हा असा. आता राहिले इथे होल्स, हे देऊन आले. आता इथं डायमेन्शन्स काय दिलेले आहेत 2 होल्स M8. ओके. M8 म्हणजे मेट्रिक 8. ओके. मेट्रिक म्हणजे थ्रेड आलं. ओके. 8चा डायमीटर आहे थ्रेडचा. होलचा डायमीटर किती असणार, काय फॉर्म्युला आहे 0.85 ने वगैरे मल्टिप्लाय करायचं. 0.85 इंटू 8 किती आला 6.8चा होलचा डायमीटर. आणि M8 झाला थ्रेडचा डायमीटर. थ्रेडचा डायमीटर मोठा असणार. आधी आपण 6.8चा ड्रिल करणार, त्याच्यानंतर मग थ्रेडिंग करणार. तर आता इथे मी होल कमांड सिलेक्ट करतो. आता आपण लिगसी होल बघितलं. आपल्याला मोस्टली दोनच ऑप्शन लागतील, लिगसी होल आणि स्ट्रेट टाईप. ओके. स्ट्रेट टाईप मध्ये गेलो, त्यानंतर मग पोझिशन मध्ये जाऊ, हा फेस सिलेक्ट करायचा. ओके. इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथून इथपर्यंत डिस्टन्स देऊन टाकू. ओके. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 22 म्हणजे 11 झाला. ओके. आणि खालून किती दिलेलं आहे 53 या एज पासून 22 सॉरी 11 एंटर. आणि इथून या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत किती 53. टाईप मध्ये आलो. इथे आपण स्ट्रेट टाईप सिलेक्ट करणार. ओके. त्यानंतर इथे स्टँडर्ड आहे ISO स्टँडर्ड. ओके. इथे बॉटम इन टॅप होल M8. M8 आणि ते टू नेक्स्ट करू शकतो किंवा थ्रू ऑल करून टाका, म्हणजे मागच्या साईडला पण येऊन जाईल. आता इथे वरच्या साईडला जर का बघितलं, इथे मी समजा ओके करतो, तर हा असा चॅम्फर आलेला आहे. आपल्याला तसं चॅम्फर नको आहे. ओके. स्ट्रेट सिंपल होल पाहिजे. काउंटर सिंक आलेला आहे. तिथे खाली जर का गेले तर हा ऑप्शन ऑन असतो, नियर साइड काउंटर सिंक. तर हा ऑप्शन काय करायचा बंद करायचा. ओके. आणि ते ओके कळलं. आता हा डायमीटर जर का बघितला तर हा 8चा भेटेल आणि हा आतला जो आहे साधारण 6.8चा. इकडे थ्रेड दिसत नसेल, इकडे सेपरेट बनवून टाका. त्यालाच आपण मिरर करू. सिलेक्ट केला, इथे हा मिररचा ऑप्शन आहे. मिरर प्लेन मध्ये आपण प्लेन सिलेक्ट करणार, रेफरन्स प्लेन. इथे राईट प्लेनच्या अलॉंग मिरर होणार. आधी नीट चेक करायचं फ्रंट प्लेन आहे की टॉप प्लेन आहे की राईट प्लेन आहे. इथे सध्या राईट प्लेन आहे. राईट प्लेनच्या अलॉंग मिरर झालं. आता राहिलेलं चॅम्फर देऊन टाकू. हा जो आहे तो 2चा आहे. तिथे चॅम्फर सिलेक्ट केला, EH लेंथ 2 एंटर. त्याच्यानंतर मग हा वाला खालचा आपण दिला ना, दिलेला आहे. आता
इथे फक्त ही फिलेट राहिलेली आहे, रेडियस आहे 2ची. आता फ्रंटनी पण दिसते फिलेट आणि साईडनी पण फिलेट दिसते, म्हणजे इकडनं पण अशी फिलेट दिसते आणि ह्या साईडनी पण इकडे फिलेट दिसते. फिलेट कमांड घ्यायची, EH सिलेक्ट केली, रेडियस 2, एंटर. तिथे आपल्याला हे जर का असं येत असेल, चॅम्फर आपण काय करू नंतर असं ट्रॅक पण तुम्ही करू शकता. हे असं येत आहे, त्यामुळे मगाच जे होतं ते बरोबर वाटत होतं. किंवा एकदा चेक करू, इथे तुम्ही एज घेतली का, घेतली तशी हा वरतीच ठेवतो, चॅम्फर वरती फिलेट करा. अजून काय राहिलंय का याच्यामध्ये, झालेलं सगळं. हा जो सेक्शन आहे तो बघायचा असेल ते बघताय. हा असा दिसतो, हा डायमीटर दिला होता, हा डायमीटर दिला होता आणि त्याने 4ची डेथ दिली होती. असे पार्ट्स मला पार्टिजन मध्ये ड्रॉ करायचे.